ह्याचा अर्थ बघा लक्षात घ्या, आपण पारंपरिक पद्धतीने पेरणी करत असतात त्याच्यापेक्षा शारा पद्धत अतिशय उत्तम आहे. हरभरा पिकासाठी उत्तम आहे किंवा ज्वारी पिकासाठी आणि गव्हासाठी आहे. आता लक्षात घ्या, सारा पद्धती सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. तुम्ही जर सारा पद्धत बघितली की 4 साऱ्यांचं आहे. जर तुम्ही अंतर व्यवस्थित राहिले झाडामध्ये आणि फुटव्याची संख्या जास्त आहे का लक्षात घ्या. जर आपलं साधारण पेरणी पद्धत असतं एवढा तुमचा फुटवा गव्हात झाला नसता, परंतु सारा पद्धत असल्यामुळे हवा खिळती राहिली आणि बियाणं व्यवस्थित पडतं. लक्षात सारा पद्धतीचं पेरणीचं सगळ्यात लक्षात बियाणं कमी लागतं तुम्हाला आणि व्यवस्थित बियाणं पडत असते. आणि फुटवा जर बघितलं गावाचा, आता काही शेतकऱ्यांचा फुटवा झालेला नाही कारण की पारंपरिक पेरणी पद्धत आहे, परंतु ही सारा पद्धत असल्यामुळे फुटवा भरपूर आहे. आता 20 इंची पेर आहे, 20 इंची अंतर भरपूर ठेवलं. 20 इंची अंतर. अजून त्याच्यामध्ये काय काय तंत्र वापरलं तुम्ही? त्याला एक 13-13चं खत वापरलंय. 13 खत वापरलं. लक्षात घ्या, खताच्या बाबतीत लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 10-26 वापरू शकता, 24-20 वापरू शकता, 20-20-0-13 वापरू शकतो तुम्ही. सगळ्यात बेटर तुम्हाला चांगला खत जर खत असेल जर गव्हाला तर 12-32